हाय गर्ल्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी परत एकदा तुमच्या भेटीस आलेली आहे एक नवीन छानसा असा मेकअप लुक घेऊन. तुम्हाला जर का हा माझा मेकअप लुक आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारचा मेकअप तुम्ही कुठल्याही सणावाराकरता किंवा समारंभाकरता करू शकता घरच्या घरी. खूप छान पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे स्टेप बाय स्टेप. फ्लॉलेस मेकअप तुम्ही कसं काय करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सणवार म्हटलं की आपल्याला लवकर उठून आधी ते पुरण गॅसवर किंवा चुलीवर चढवायचं असतं, ज्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही आणि मग चेहरा सुजल्यासारखा वाटतो. त्यावेळेस आपण अशा प्रकारचं आईस रोलर भेटतो, तुम्हाला कुठेही मिळेल, ऑनलाईन ऑफलाईन मार्केटमध्ये. खूप स्वस्त असतो. त्यामध्ये पाणी भरून तुम्हाला रात्रभर ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं तुम्हाला ते उठल्यावर चेहऱ्यावरती फिरवून घ्यायचं आहे. याच्याने तुमचा जो चेहरा झोप न झाल्यामुळं सुजल्यासारखा दिसतो किंवा डोळ्याखाली वगैरे जे सूज असते डोळ्यावरती, ते बऱ्यापैकी कमी होते तात्पुरती. स्पेशली जेव्हा कधी स्पेशल ऑकेजनसाठी तयार व्हायचं असतं तेव्हा बरेच जण असं आधी फेस रोलर वापरतात चेहऱ्यावरती. याला फेस आयसिंग पण म्हणतात. दररोज करणं इतकं म्हणजे ते रेकमेंडेड नाही आहे, सेफ नाही आहे. पण जेव्हा कधी असं स्पेशली तयार व्हायचं असेल, हेवी मेकअप करायचा असेल, तेव्हा हे केल्याने छान मेकअप बसतो चेहऱ्यावरती. आज मी हे पहिल्यांदाच ट्राय करत आहे आईस रोलर. केल्यानंतर पण तुम्हाला थोडंसं चेहऱ्यामध्ये टाईटनेस जाणवतो आणि गालबिल असे थोडेसे लाल होतात. जेवढं तुम्ही म्हणजे सहन करू शकता तेवढं ते करायचं आहे. माझ्याने म्हणजे पूर्ण आईस रोलिंग मी फिनिश नाही केलं आहे, कारण ते बेरेबल नसतं ॲक्च्युली. बघायला जरी जाणवत नसेल तर जेव्हा आपण करतो ॲक्च्युली चेहऱ्यावरती, तर ते स्पेशली जे पहिल्यांदा करतात ते इतके कम्फर्टेबल नसतात. त्यानंतर इथं मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही मॉइश्चरायझर वापरू शकता. मी जे प्रोडक्ट वापरते आहे त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेनच. चेहरा छान सुकवून घेतला आहे मी आधी आईस रोलर करण्याआधी, आणि आता इथे मी लावती आहे हे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे नेहमी तुमच्या स्किन टोन किंवा स्किन टाईप नुसार चूज करायला हवं. ऑइली असेल तर वॉटर बेस किंवा ड्राय असेल तर ऑइल मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. किंवा ते सीझनवर पण डिपेंड करतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तुम्ही कधी मेकअप करताय त्यानुसार. किंवा याच्यात जर फार कन्फ्युजन असेल तर ऑल स्किन टाईपचे जे मॉइश्चरायझर येतात ते तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे मी इथं लावून घेतलेलं आहे. आणि कुठलंही प्रोडक्ट लावल्यानंतर बॅक टू बॅक प्रोडक्ट्स लावायचे नाहीत शक्यतो. थोडंसं त्याला टाईम द्यायचा आहे छान स्किनमध्ये ऑब्झर्व होण्यासाठी. त्यानंतर मी इथं वापरते आहे प्रायमर. आता मला लॉंग डे म्हणजे कोणालाही सणासाठी तयार व्हायचं असेल तर आपल्याला शक्यतो लॉंग डेसाठी आपण मेकअप करतो. मग छान चांगल्या क्वालिटीचं प्रायमर आपल्याला वापरायचं आहे, कारण त्याच्यावरती डिपेंड करतं तुमचा मेकअप किती स्टे करतो ते. आणि जिथे कुठे तुम्हाला म्हणजे जास्त मेकअप म्हणजे घाम येण्याची हे असतं तिथं तुम्ही ते लावून घ्यायचं आहे छान. आणि त्यानंतर मी इथे वापरते आहे एक अशा प्रकारचं डार्क कन्सिलर. तुम्ही म्हणजे पिगमेंटेशन न्यूट्रलाइज करण्यासाठी ऑरेंज कलर करेक्टरही वापरू शकता, म्हणजे जर जास्त डार्क असतील तर. किंवा डार्क कन्सिलर वापरलं तरी होऊन जातं. किंवा पीच कलर करेक्टर येतात, बऱ्याच प्रकारचे येतात. पण माझ्यासाठी हे छान काम करतं. मी हे एल्फचं किंवा तुम्ही जर का तुमच्याकडे रॉंग शेड फाउंडेशन असेल, हेवी म्हणजे काय म्हणतात फुल कव्हरेज जर फाउंडेशन असेल आणि ते थोडंसं डार्कमध्ये असेल तर तुम्ही तेही ॲज अ कलर करेक्टर म्हणून वापरू शकता. असं काही रूल नाही आहे की तुम्हाला करेक्टरच वापरायचं आहे आणि ऑरेंज कलरचंच वापरायचं आहे. तुम्ही तुमच्या स्किन टोनसाठी कुठलं म्हणजे वर्क करते ते ट्राय करून फायनलाइज करू शकता. इथे मी अशा प्रकारे जिथं जिथं कुठं मला पिगमेंटेशन आहेत असं वाटतंय आणि डायरेक्ट जर का मी लाईट शेड किंवा माझे स्किन टोन मॅचिंग लावल्यानंतर ग्रे पडेल अशा ठिकाणी मी ते लावून घेत आहे. आणि त्यानंतर मी इथं वापरणार आहे हे मिलानीचं फाउंडेशन आहे, जे की माझं स्किन टोन मॅच आहे एक्झॅक्ट फुल कव्हरेज फाउंडेशन.
शक्यतो डोळ्याखाली लावायचं नाही आहे फाउंडेशन, कारण आपण तिथे नंतर कन्सिलरही वापरणार आहोत लाईट कलर. त्याच्यामुळं खूप जास्त लेअर झाले तर मग ते क्रीज किंवा केकी दिसू शकतं. त्यामुळे डोळ्याखाली मी फाउंडेशन अवॉइड करते आहे. आणि मानेला पण लावून घ्यायचं आहे सेमच, कारण चेहऱ्याला जर फाउंडेशन लावून घेतलं आणि मानेला नाही लावलं तर ते एकदम जोडवल्यासारखं वाटतं चेहरा दुसऱ्याचा. आणि आता मी हे इथे ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घेते आहे. डॅम ब्युटी ब्लेंडर आहे हा. ब्युटी ब्लेंडरच्या ऐवजी तुम्ही ब्रशही वापरू शकता, फाउंडेशन ब्लेंडिंग ब्रश, किंवा हाताने सुद्धा ब्लेंड करता येतं. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल आणि तुमच्यासाठी जे छान वर्क करेल ते तुम्ही करू शकता. पण ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड केल्यानंतर बेस जास्त फ्लॉलेस दिसतो असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे मी दोन्ही प्रकारे ट्राय करून बघितले. ब्रशने थोडंसं म्हणजे इतकं फ्लॉलेस नाही वाटत. हा, पण ब्युटी ब्लेंडरनी कव्हरेज कमी मिळतं त्या मानाने. फाउंडेशन्स बहुतेक ब्युटी ब्लेंडर एक्स्ट्रा फाउंडेशन सोक करून घेतं त्यामुळे. त्यानंतर इथे मी वापरणार आहे लाईट कलर कन्सिलर. हे जॅकलिन ब्रँडचं आहे. जिथे कुठे मला हायलाईट करायचं आहे चेहऱ्यावरती तिथे मी हे लावून घेते आहे. आणि त्यानंतर सेटिंग स्प्रे करून घ्यायचा आहे. एकतर कन्सिलर लावल्यानंतर एक 10-20 सेकंद तरी सेट होऊ द्यायचं आहे त्याला, छान कव्हरेज मिळण्यासाठी. आणि सेटिंग स्प्रे करून घेतल्यानंतर अजून छान म्हणजे तुमचं सेट पण होतं आणि लॉंग लास्टिंग पण होतो बेस. फिक्सिंग सेटिंग स्प्रे आपण नंतर पूर्ण मेकअप झाल्यानंतर तर करतो, पण जेव्हा कधी तुम्हाला म्हणजे फुल डेसाठी मेकअप करायचा आहे तेव्हा तुम्ही पावडर करण्याच्या आधी पण सेटिंग स्प्रे करायला, पावडरिंग करण्याच्या आधी सेटिंग स्प्रे करायचा आहे म्हणजे या स्टेपला, जेणेकरून बेस हा छान म्हणजे लॉंग लास्टिंग होतो आणि टिकतो. इथं मी कन्सिलर ब्लेंडिंग ब्रशने कन्सिलर ब्लेंड करून घेते आहे ते. आणि याच ठिकाणी जे आपण ब्रश वापरतो आहे ब्लेंडिंगसाठी त्यामध्ये जे काही कन्सिलर राहतं तेच तुम्हाला आयलिडवरती पण लावून घ्यायचं आहे, कारण तुमचं आयशॅडो बेस पण होतो त्याच्याने आणि ब्रशमधलं कन्सिलर वापरण्यातही येतं. तर मी जे दाखवते अशा प्रकारे तुम्ही तो ब्रश आयलिडवरती करून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला जर आयशॅडो प्रायमर वापरायचा असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. कन्सिलर सुद्धा ब्लेंड करून झाल्याच्या नंतर थोडंसं डॅम ब्युटी ब्लेंडरने त्याला हे करून घ्यायचं आहे, परत एकदा स्मूथ आउट करून घ्यायचं आहे. मी दाखवते अशा प्रकारे. कन्सिलर आणि फाउंडेशन वेगवेगळं नाही वाटलं पाहिजे, म्हणजे हार्श लाईन नाही दिसल्या पाहिजे दोन्हीच्या मध्ये. त्यासाठी ब्युटी ब्लेंडरने स्मूथ आउट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉन्टुरिंगसाठी मी तर हा कलर करेक्टिंग पॅलेट वापरते आहे. क्रीम कन्सिलर पॅलेट आहे हा. त्यामधला डार्केस्ट शेड घेते आहे मी आणि एक अशा फ्लॅट म्हणजे कॉन्टुरिंग ब्रशच्या मदतीनं जिथे कुठे मला शॅडोज क्रिएट करायचे आहेत अशा ठिकाणी मी आधी ते लावून घेणार आहे. मी दाखवते त्या प्रकारे. जसं की फाउंडेशन लावल्यामुळे आपल्या नॅचरल शॅडोज म्हणजे दिसत नाहीत, त्यामुळे त्यांना परत नॅचरल म्हणजे चेहऱ्याला लुक देण्यासाठी आपण कॉन्टुरिंग करतो. नोजला पण लावून घ्यायचं आहे. आणि इथं थोडंसं ओठाच्या खालती पण शॅडोज क्रिएट करण्यासाठी मी तिथेही लावून घेतलं आहे. तुम्ही बघू शकताय, फक्त मी लावून घेतलं आहे तर चेहरा किती रेखीव दिसतो. अजून ते ब्लेंड नाही केलेलं आहे मी. आणि खालच्या साईडला जॉ लाईनच्या तिथं जे आपण लावतो ते नेहमी खालच्या साईडलाच ब्लेंड करायचं आहे. फोरहेडच्या तिथे अप्पर साईडला. ज्यांचं छोटं कपाळ आहे त्यांना म्हणजे इतकं फोरहेड कॉन्टुरिंगची गरज नाही आहे, किंवा चेहऱ्याच्या स्ट्रक्चरवरती पण डिपेंड करतं तुम्हाला म्हणजे चीक्स कॉन्टुरिंग किंवा फोरहेड कॉन्टुरिंग. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे ते वरच्या बाजूला. फक्त जॉ लाईनच्या तिथे आपण खालच्या बाजूला ब्लेंड करणार आहोत, अदरवाईज वरच्या अपोर डायरेक्शनमध्ये कॉन्टुरिंग ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि ब्रशमध्ये जो काही प्रोडक्ट आता राहिलेला असतो आपला तोच ब्रश डोळ्यावरतीही फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे, जेणेकरून आपण जे कन्सिलर लावल्यामुळे आपली नॅचरल क्रीज लाईन असते
ती फ्लॅट होऊन जाते. त्यामुळे त्याला परत आपलं नॅचरल क्रीज लाईन शेप देण्यासाठी किंवा शॅडो तिथेही क्रिएट करण्यासाठी आपण तो तसं ब्रश फिरवू शकता. नंतर आय शॅडो करतानाही तुम्ही करू शकता शेड्स वापरून. मी दाखवते अशा प्रकारे नोजच्या तिथल्या तिथेच ब्लेंड करून घ्यायचं आहे, थोडंसं खालच्या बाजूला, जास्त पण खालच्या बाजूला नाही. अजून शार्प नाक पाहिजे असेल तर अजून कॉन्टरिंग वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकता नाक किती शार्प दिसते. आता यानंतर मेन गोष्ट म्हणजे अंडर आय सेट करून घेणे. त्याआधी ऑलवेज तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुम्ही पावडरिंग करण्याआधी कन्सिलर ब्लेंडिंग ब्रशने पहिले ब्लेंड करून घेणार आहात, कारण आपण त्यानंतर जे काही खालीवर इकडे तिकडे बघितलेलं असतो त्यामुळे आपल्या क्रीज लाईनमध्ये कन्सिलर जाऊन बसलेलं असतं, ते पहिल्यांदा स्मूथ आउट करून घ्यायचं आहे आणि लगेचच तिथे पावडर थापायचं आहे, जेणेकरून ते क्रीज लाईनमध्ये प्रोडक्ट राहणार नाही आणि नंतर तुमच्या लाईन्स दिसणार नाहीत. सो अंडर आय पावडरिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मी दाखवते अशा प्रकारे वेडवाकडं तोंड करून ते पावडर तिथे असं छानपैकी सेट करून घ्यायचं आहे. आणि सेम आयलिड सेट करताना पण तसंच करायचं आहे. पहिले ब्लेंड करून लगेचच तिथे पावडर लावून घ्यायचं आहे. अंडर आय सेट करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिले ब्लेंड करून लगेच सेट करून घ्यायचं आहे. अदरवाईज ते फार केकी दिसतं किंवा क्रीज लाईन येऊ शकतात. बऱ्याच जणांचा अंडर आय सेटिंगचाच इश्यू असतो, फ्लॉलेस येत नाही. त्याचं हेच कारण असतं की आपण सेट करताना कशा प्रकारे, आणि सेट करताना पावडर पफवरती पावडर घ्यायचं आहे आणि आधी ते आपल्या हाताच्या बॅक साईडला एक्स्ट्राचं पावडर आहे ते काढून घ्यायचं आहे. जेवढं त्याच्यामध्ये आले ते डायरेक्ट नाही लावायचंय. आणि लूज पावडर पण लावताना सेमच कंडिशन, जर का तुम्ही ब्रश वापरणार असाल तर ब्रशवरती पण एक्स्ट्रा पावडर असतं ते डस्ट ऑफ करून घ्यायचं आहे. आणि खूप कमी लागतं तिथं सेट करण्यासाठी, त्यामुळे जास्त पावडर एकदमच थोपायचं नाही आहे. आता इथे मी पिंक कलरची एक लाईट लिपस्टिक आहे माझ्याकडे, ती ॲज अ क्रीम ब्लश म्हणून वापरते आहे. क्रीम प्रोडक्ट शक्यतो पावडरिंगच्या आधीच वापरायचे आहे. आता मी ते अंडर आय सेट करून घेतलं ॲक्च्युली, पण ते पूर्ण चिक्सवरती नाही आहे, त्यामुळे मी वापरलं तर चालतं, पण शक्यतो क्रीम प्रोडक्ट वापरायचे असेल तर पावडरिंगच्या आधीच वापरायचे. इथं मी ही लिपस्टिक लावून ब्लेंड करून घेते आहे. ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. क्रीम ब्लशच तुमच्याकडे असावा असं काही नाही आहे, तुम्ही लिपस्टिक पण ॲज अ ब्लश म्हणून वापरू शकता. त्यानंतर क्रीम ब्लश हा म्हणजे लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी आपण तो पावडर ब्लशनी सेट करून घेणार आहोत. इथे मी पिंक कलर पावडर ब्लश वापरलेला आहे, ज्याच्याने तुमचं सेट पण होईल आणि लॉंग लास्टिंग पण होईल. शक्यतो ब्लश लावलं की बऱ्याचदा असं होतं आपण मेकअप करताना लावतो आणि थोड्या वेळानंतर पूर्णपणे गायब होतो. त्यानंतर इथं मी लावते आहे हायलायटर. जिथं कुठं हायलाईट करायचं आहे, हायलायटिंग पॉईंट्स आहेत तिथे मी हायलायटर लावून घेते आहे. आणि आता परत एकदा सेटिंग स्प्रेला मारून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती आणि थोडा वेळ थांबायचा आहे, छान ते सुकू द्यायचं आहे. कारण अशा प्रकारे आता इथं आपला बेस पूर्ण रेडी आहे. आता याच्यावरती आपल्याला बाकी आपण रंगरेखुटी करू शकतो. सगळ्यात आधी मी इथं माझा आयब्रो फिल करून घेणार आहे. त्यासाठी एका स्पूली ब्रशने मी नॅचरल आयब्रो कोम करून घेतलेले आहेत आणि जिथे कुठं गॅप आहे तिथे मी हे फिल करून घेते आहे आयब्रो पेन्सिलच्या मदतीने. तुम्ही आयब्रो पावडर पण म्हणजे पावडर फॉर्ममध्ये पण वापरू शकता किंवा पेन्सिलही वापरू शकता किंवा क्रीमही वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार. आणि आता मी तर आणखीन एक गोष्ट केली आहे, जी की जे मी आयब्रो पेन्सिल वापरलेली आहे तीच पेन्सिल मी लिप्स कॉन्टोरिंगसाठी वापरती आहे इन्स्टेड ऑफ लिप लायनर. मला पर्सनली हे खूप आवडतं कारण आयब्रो पेन्सिल डार्क ब्राऊनमध्ये आहे ती, आणि जेव्हा अशी न्यूड कलरची लिपस्टिक तुम्ही वापरता तेव्हा अशा प्रकारे लिप्स कॉन्टोर केले की ते अजून छान शेपमध्ये दिसतं. तुम्ही लिप लायनरही वापरू शकता, पण आयब्रो पेन्सिलचा फॉर्म्युला जास्त थिक असतो त्यामुळे मला तो स्प्रेड होत नाही असं वाटतं, त्यामुळे मला ते जास्त आवडतं. इथं मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे. मॅकची शेड माझ्या लक्षात नाही आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल नंतर. न्यूड लिपस्टिक, कारण आय शॅडो मी डार्क करणार आहे, बोल्ड करणार आहे, त्यामुळे लिपस्टिक मी थोडीशी
न्यूडमध्ये ठेवली आहे. दोन्ही बोल्ड बोल्ड म्हणलं की मग ते छान नाही वाटत. आणि त्यानंतर इथे मी ही मेकअप रिव्होल्यूशनची एक पॅलेट आहे, त्यामधनं एक ट्रान्झिशन शेड ऑल ओव्हर दी लीड अप्लाय करून घेतला पहिले बिग फ्लफी ब्रशने. त्यानंतर छोट्या फ्लफी ब्रशने लाईट ब्राऊन कलर क्रीज लाईनवरती लावून घेतला आहे, क्रीज लाईन डिफाईन करण्यासाठी, आणि थोडंसं आउटर कॉर्नरला व्ही शेपमध्ये. आणि आता इथे मी यूज करणार आहे शिमर. शिमर हा कलर तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार चूज करू शकता. माझ्या आउटफिटमध्ये आज ग्रीन आहे, त्यामुळे मी ग्रीन कलरचं शिमर वापरते आहे. बोटाच्या मदतीनेच लावून घ्यायचं आहे बेस्ट ॲप्लिकेशनसाठी. आणि नंतर जे आहे एजेस जे आहेत ते अशा ब्रशने स्मूथ आउट करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला शेप द्यायचा असेल काइंड ऑफ हाफ कट क्रीज तर तुम्ही तसंही देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लेंड करायचं असेल सिम्पली तर फ्लफी ब्रशने ब्लेंड करू शकता एजेस त्याचे. आणि मेक शुअर करायचं आहे की जो आउटर कॉर्नरला कलर वापरला आहे तो आणि शिमर दोन्हीमध्ये हार्श लाईन नाही दिसली पाहिजे. आणि जे काही आय शॅडो आपण 2 वरती वापरले ते दोन्ही मिक्स करून लोअर लॅशेसच्या तिथे पण ते लावून घ्यायचं आहे छोटूशा फ्लफी ब्रशने. आणि त्यानंतर हे मी वापरते आहे घरी बनवलेलं काजळ. आयलायनर ब्रशच्या मदतीने विंग लायनर लावते आहे मी, जसं मला जमेल वाकडं तिकडं होऊन तसं. तुम्ही तुमच्या म्हणजे कुठल्याही पद्धतीने लावू शकता, असं काही नाही आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की स्ट्रेच करून नाही लावायचं, असंच नाही लावायचं. कसं जरी लावलं तरी ती विंग लायनर येण्याशी मतलब आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटनुसार लावू शकता. तेच काजळ मी वॉटर लाईनला पण लावून घेतलं आहे खाली. आता हे घरी बनवलेलं काजळ आहे त्यामुळे स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात, तर ते मेक शुअर करायचं आहे आयशॅडो वापरायचा आहे त्याला लॉक करण्यासाठी. त्यानंतर अवघड वाटणारं काम म्हणजे आयलॅशेस. त्याला मी सगळ्यात आधी ग्लू लावून ठेवती आहे मस्कारा करण्याआधी, तोपर्यंत तो ग्लू सुकेल. आणि त्यानंतर माझ्या ओरिजिनल लॅशेसला मी मस्कारा करून घेते आहे. अप्पर लॅश लोअर लॅशला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि आता खालच्या बाजूला बघून मी दाखवते अशा प्रकारे आयलॅशेस स्टिक करून घ्यायचे आहेत. बाय द वे तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ विदाऊट एनी फिल्टर विदाऊट एनी एडिटिंग आहे. बेस किती छान आणि फ्लॉलेस दिसतोय, असंच तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही म्हणून आठवण करून दिली. एनिवेज, आयलॅशेस लावणं वाटतं तितकं अवघड नसतं, प्रॅक्टिसने होऊन जातं. सुरुवातीलाच आपल्याला वाटतं की म्हणजे खूप अवघड आहे, आपल्याला जमतं की नाही. पण जर का अशा प्रकारचं तुम्हाला म्हणजे तुम्ही तयार होणार असाल, हेवी मेकअप करणार असाल तर शक्यतो आयलॅशेस लावायचे, त्याच्याने लुक अजून छान दिसतो. तुम्ही फेक लॅशेसला किती जरी मस्करा लावला तरी असा लुक नाही येत. त्यानंतर इथे मी ब्रॉ बोन हायलाइट करून घेते आहे. आणि अशा प्रकारे आपला फुल लुक तयार आहे. ॲक्च्युली मेकअप तयार आहे, लुक नाही अजून. फायनल सेटिंग स्प्रे करून घेतलेला आहे मी. आणि अशा प्रकारे आपला पूर्ण लुक तयार आहे. हेअरस्टाईल मी पुढे दाखवेलच व्हिडिओमध्ये, पण साज शृंगारनंतर असा काहीसा लुक आहे. हेअरस्टाईलसाठी मी पहिले तर केस कर्ल करून घेतलेले आहेत, खालच्या बाजूचे केस कर्ल केलेत फक्त पूर्ण. आणि त्यानंतर मी याचा तुम्ही बनही बनवू शकता, मेसी बनही करू शकता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार. मी हे फक्त लोअर हेअर्स कर्ल करून परत ते मोकळे करून खुल्ला सोडणार आहे, ओपन हेअरस्टाईल करणार आहे मी. अशा प्रकारे